एरिया आहे त्यामुळे हे दिसतं. नमस्कार, मी शिल्पा तुम्हा सरांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आत्ता आपण आलेलो आहोत बी फोर्ट या सिटीमध्ये आणि आपला स्टे जो आहे तो मार्शलबर्ग या सिटीमध्ये आहे. म्हणजेच नॉर्थ कॅरोलिना ही एक स्टेट आहे, त्याच्यामध्येच हे सिटी आहे, तिथे आपण आलेलो आहोत. आत्ता इकडे खूप थंडी असते, तर हे जे मार्शल आहे किंवा न्यूबर्न्स आहे इकडे थोडीशी थंडी कमी असते, त्यामुळे आत्ता आपण इकडे आलेलो आहोत फिरायला. आणि आज आपण ह्या ब्यूफोर्ट सिटीमध्ये फिरायला आलेलो आहोत. तर इथे फोर्ट मेकन स्टेट पार्क आहे, फोर्ट मेकन बीचचा आहे, तर हेच आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. पण आज इथे खूप विंडी आहे, म्हणजे आज वेदर छान होतं पण खूप जास्त हवा आहे, त्यामुळे आपण बाहेर किती एक्सप्लोअर करू शकेल माहीत नाही आहेच. आधी आपण फोर्ट पाहूया, चला. तर आपण कुठे चाललोय? फोर्ट पाहायला. कोणता फोर्ट आहे? आत्ता आपण फोर्ट मेकनला आलेलो आहोत. हवा हवा. फोर्ट मेकनच्या व्हिजिटर सेंटरला आलेलो आहोत. इथे तुम्हाला मॅप किंवा इन्फॉर्मेशन हवी असेल ती इथून घेता येते आणि मग तुम्ही फोर्टला जाऊ शकता आतमध्ये. इथून फोर्टला जाण्याची एंट्री आहे, तर चला आपण फोर्ट पाहूया. फोर्ट मेकन आहे तो 1812च्या वॉर नंतर बांधण्यात आला आणि 1826 मध्ये याचं ॲक्च्युली बांधकाम सुरू झालेलं होतं. 8 वर्ष याचं बांधकाम चालू होतं. इथे समोर तुम्हाला काही कॅनन्स सुद्धा पाहायला मिळतील आणि त्याची माहिती सुद्धा आहे. काही काही कॅनन्स आहेत ते इथे ओरिजिनल आहेत आणि हा 1 मे 1936 मध्ये ॲक्च्युली ओपन झाला ऑफिशियली. आता इथे समोर तुम्हाला सिस्टम पाहायला भेटतील ज्या की 1897 मध्ये बांधलेल्या आहेत. याच्यामध्ये पिण्याचे पाणी कलेक्ट करायचे आणि साठवून ठेवायचे आणि असेच सिस्टम जे आहेत ते तेव्हाच्या काळात कोस्टल एरियामध्ये जे लोक राहत होते त्यांच्यासाठी सुद्धा वापरत होते. आणि या सिस्टममधून ना बकेटने किंवा हँडपंपने पाणी काढण्यात यायचं तेव्हा. आणि ते पुढे तुम्हाला हे काही इन्फॉर्मेशन सुद्धा दिसतील. काही फोर्सच्या इन्फॉर्मेशन आहेत, तसेच वर्ल्ड वॉर 2 मध्ये ज्या काही इन्सिडेंट घडले ते सगळे इथे तुम्हाला पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. हे एक अजून एक कॅनन आहे आणि इथे तुम्ही खाली बघू शकता ते रोलर ट्रेन सारखे असे ट्रॅक लावलेले आहेत. म्हणजे ते असे कॅनन असे टर्न करून कोणत्याही दिशेने ते एम करू शकत होते. असे भरपूर सारे स्पॉट्स आहेत. सगळे कॅनन नाही आहेत आता सध्या. त्यांनी आता फक्त जेवढ्या पॉसिबल आहेत आणि त्या ह्या ओरिजिनल पण आहेत अशा नाही आहेत. काही काही रेप्लिका पण ठेवलेल्या आहेत त्यांनी. आणि मागच्या फोर्ट जेव्हा आपण मागचा फोर्ट पाहिला होता त्याच्यामध्ये असा डिच पाहिला असेल मध्येच. त्या याच्यामध्ये ते म्हणजे असे पाणी वगैरे सोडून काही वाईल्ड लाईफ ॲलिगेटर्स वगैरे ते सोडायचे म्हणजे. आणि हा ब्रिज जो आपण वॉक करत आहे तो तोडल्यानंतर याच्या ॲक्सेस खूप डिफिकल्ट जायचा फोर्टमध्ये. आणि इथेही त्यांनी थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जे ह्या फोर्ट मॅकन आहे जो 1826 आणि 1834 मध्ये बांधला गेला होता. आणि हे स्टोर रूम आहे, त्याचं रेप्लिकाच आहे. याच्यामध्ये जे काही ते गुड्स वगैरे वस्तू विकत घ्यायचे सोल्जर्ससाठी वगैरे तेही ते स्टोअर करून ठेवायचे. इथे किचन आणि जो मेस रूम आपण जसं म्हणतो हा सगळा एरिया होता इथे. हे त्यांनी सोल्जर्सचं डेली रुटीन जे काय खात होते ते वगैरे त्याचं एक्झाम्पल दिलेले आहे इथे. इथून तो मेस रूमला रस्ता असेल कदाचित.
आणि इथे असे तुम्ही पाहू शकता कॉरिडॉर्स आहेत, डिफरंट कॉरिडॉर्स. त्याच्यामध्ये हे जे बाहेरचा एरिया आहे आणि इथूनही ॲक्सेस आहे त्यांना आतून. आणि इथून तो जो बाहेरचा एरिया पाहिला आपण, जो डिच होता तो इथूनही दिसतोय. आणि ज्या खिडक्या बाहेरून दिसत होत्या त्या इथून अशा आतमधून आहेत. इथे खूपच अंधार आहे. आणि इथे तो डोर आहे एक, दिसत नसेल अंधारामुळे. हे वॉर बॅरक्स म्हणून बाहेर त्यांनी लावलेलं होतं. हे वर्ल्ड वॉर 2चे डिफेन्स, त्याच्याबद्दल हिस्ट्री. आणि हे तुम्हाला काही प्रोग्राम वगैरे ऐकायचं असेल तर ते स्पेसिफिक बटन दाबल्यानंतर त्याचं लोकेशन तुम्हाला दिसत आहे. आता हे बेस अँड स्टेशन टॉवर इथे या लोकेशनला होता. आणि हा जो फोर्ट तुम्ही बघताय हा इथे आहे ह्या नंबर 9मध्ये. आणि बाकीच्या एरियामध्ये त्यांनी असं पसरलेलं होतं. Presented here as a World War II barracks, as it would have appeared early in 1942. आणि असं जसं तुम्ही बटन दाबाय पुश फॉर प्रोग्राम, हे बटन दाबल्यानंतर तुम्हाला याच्याबद्दल थोडी हिस्ट्री सांगण्यात येते इथे. आणि हे एक दुसरा रूम आहे त्याच्यामध्ये, फोर्ट मॅकॅन्झेल 1898 आणि 1946मध्ये. त्याच्यानंतर ते अबॅन्डन केला होता 1903मध्ये. 1924मध्ये स्टेट ऑफ नॉर्थ कॅरोलिनाने त्याला त्याचं म्युझियम म्हणून वापरायला घेतलेलं. पण नंतर वर्ल्ड वॉर 2मध्ये ह्याला परत वॉरसाठी यूज केला गेला होता. मग त्याच्याबद्दल हिस्ट्री थोडीशी या रूममध्ये त्यांनी लावलेली आहे. स्टेट पार्क जेव्हा झालेला होता 1903 ते 1924मध्ये, त्याच्याबद्दल त्यांनी ते लावलेलं आहे हिस्ट्री. जे 1942 नंतर हे थोडे रिलॅक्स करताना जे सोल्जर्सचा फोटो आहे तो लावलेला आहे. आणि त्याच्यातले त्या गोष्टी, बॉटल्स वगैरे किंवा ज्या गोष्टी यूज केलेल्या आहेत ते ठेवलेल्या आहेत. हे गन्स अँड ॲम्युनिशन्स किंवा अशा भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी जे ठेवलेल्या आहेत डिस्प्लेसाठी. आणि थोडे तिथे इन्फॉर्मेशन दिलेले आहे. पुढे दुसऱ्या रूमला ॲक्सेस आहे. इथेही त्यांनी डिस्प्लेला वर्ल्ड वॉर 2चे युनिफॉर्म्स, प्रिझनर्सचे युनिफॉर्म आणि जे काही आहे त्यांनी डिस्प्लेला इथे ठेवलेले आहेत. इथून नेक्स्ट आहे तो पाहूया आपण, द आर्मी लॉन्ड्रेस. आर्मीचे लॉन्ड्री करणारे होते. प्रिझन पिरियड ॲट फोर्ट मॅकॅन्झेल हे 1862-1876मध्ये जे प्रिझनर्स वगैरे होते त्यांना असे चैन वगैरे पार लावून किंवा या सगळ्या गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत. त्या वियर्ड आहेत. एक गन पावडर मॅगझिन्स आहे तिथे रिस्टोर केलेले आहेत. इथे प्रोग्रामचा बटन दाबल्यानंतर This is the room where the gunpowder used for cannons and ammunition is stored. Fort Macon has 3 powder magazines located in the angles behind each of its 3 stairways. The stairways help to shield from enemy gunfire. The walls here are 5 or more feet thick for added protection. हे करन्सी आहे. हो, कॉन्फिडन्स म्हणून हे आधीची करन्सी इथे त्यांनी लावलेली आहे. या रूममध्ये हे जे रायफल आपण बाहेर पाहिले त्याचे ॲम्युनेशन वगैरे तिथे लावलेले आहेत. सगळे जे ॲम्युनेशन वगैरे आहे
आणि हे कमांडंट्स क्वार्टर्स, जे क्वार्टर्स असतात असायचे आतमध्ये. हे पाहूया आता. हे असे त्यांचे क्वार्टर्स असायचे. Enlisted men's quarters. Let's see. Dear Bob and Mom, I was happy to receive your last letter. You wanted to know what it was like. Construction of Fort Magnus. So the history is Yeah, 1826 1834 मध्ये जेव्हा त्याचं कन्स्ट्रक्शन झालं त्याच्याबद्दलचे इन्फॉर्मेशन या रूममध्ये त्यांनी लावलेले. हेच आहे त्याचं इंजिनिअरिंग प्लॅन. असे भरपूर सारे गोष्टी ठेवलेल्या आहेत. हे ओरिजिनल जे रेलिंग्स वगैरे होत्या हे बी आहे. Oh. जे ओरिजिनल डोअर आणि कीज हे आणि नवीन आहे ते छोटासा थोडा इथून छोटासा एरिया आहे. ते काय आहे हा पहिल्यापासून टी व्ही असेल. आता आपण इथे बाहेर बरोबर मध्यभागी आलेलो आहोत आणि इकडे वरती राईट साईडला तुम्ही पाहू शकता काही कॅनस दिसतील आणि इथे मध्ये सुद्धा हे जे मॉडेल्स आहेत दोन, तर हे दोन मॉडेल आहेत ते ओरिजिनल आहेत आणि 1861 मधले हे आहेत आणि तिथे काही माहिती सुद्धा त्याच्याबद्दल तुम्हाला पाहायला मिळेल दिलेली आहे. आपण आता वरती जाऊन पाहूया थोडं. तर इथे वरती सुद्धा तुम्हाला इथे सगळ्या कॅनन्स पाहायला भेटतील आणि खाली जे दिसतंय आतमध्ये असे, तर तिथे आपण सगळे जाऊन आलेलो आहोत, तुम्ही पाहिलंच असेल. इकडे सुद्धा बाहेरच्या साईडला तुम्हाला काही कॅनन्स दिसतील आणि काही स्टेट पार्कमध्ये तिकडे पलीकडे सुद्धा आहेत, तर तिकडे आता आपण जाणार आहोत. हा हे बनवलेले आहेत असे ना. सर्जनचं ऑफिस आहे. डॉक्टर आहेत. हॅलो डॉक्टर. हे बघ इथे ठेवले स्टडी स्किल्स प्रिझर्विंग फॉर फ्युचर रिसर्च. हे प्रिझर्व केलेलं आहे. दाखव. Because of the wear and tear of flight, any flying machine needs constant maintenance. हे हॉस्पिटल आहे. हे बघ हॉस्पिटल बेड. ते सोल्जर्ससाठी जे होते ना ते वुंडेड वगैरे झाले ते फोटो लावले बघ. हे बघ औषध बघूया. तेव्हाचे औषध आता चालतात का? हे बघ एक्सरे मशीन. घाबरलो याला पण. This stork is collecting oil from a इथे तुम्ही crane बसून ऐकू blast शकता. and इथे spreading सगळी it माहिती over सांगतात. तुझ्यासाठी हां. चला. कोणता मूवी आज? हे बघ यालाच वाटतं ना. हे बघ सर्जन्स आहेत. सर्जन आहे. सुविनियरसाठी आहे. इथे बघ इथे ह्या फोर्टची हिस्टॉरिकल मूवी पण असते 30 मिनिटाची. जशी आपण तुम्ही ओक्लाहोमाचा व्हिडिओ पाहिला असेल तर तिथे आपण म्युझियमला गेलो होतो आणि त्या म्युझियममध्ये सुद्धा ह्या हिस्टॉरिकल मूवी होत्या. म्हणजे त्याची सगळी हिस्ट्री वगैरे त्या मूवी थ्रू आपल्याला दाखवली जाते. तर तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपण ती मूवी पाहिलेली. तशीच इथे सुद्धा असते 30 मिनिटाची मूवी जी आपण पाहणार नाही आहे आज. हे जे फोर्ट आहे इथे तिकीट वगैरे काही नाही आहे, तर इथे आपण टिप देऊ शकतो फोर्ट पाहून आल्यानंतर. आणि आता आपण आलेलो आहोत फोर्ट तुम्ही पाहिलाच असेल सगळा. तर आता आपण नेक्स्ट लोकेशनला जाणार आहोत. तर बीच आहे इथे जवळच आणि ट्रेल्स आहेत, तर तिकडे जाऊया आता. चला. मेंढी आहे बघूया.
आपण आलेलो आहोत फोर्ट मॅकन स्टेट पार्कला. हा अगदी जवळचा आहे, म्हणजे मॅकन फोर्टमधून बाहेर आल्यानंतर हा इथे लगेच स्टेट पार्क आहे. आणि या स्टेट पार्कमध्ये भरपूर साऱ्या ट्रेल्स आहेत वेगवेगळ्या. तर आपण इकडे नॅचरल ट्रेलला चाललेलो आहोत आणि इथे पुढे जरी तुम्ही बोर्ड पाहिला तर समोर नॅचरल ट्रेल केलेली आहे आणि इकडे राईट साईडला जे आहे ते वर्ल्ड वॉर 2 मध्ये जे गन इक्विपमेंट्स जे यूज केलेले होते तर ते तिथे आहेत त्या ठिकाणी. तर राईट साईडून गेलं तर ते तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. पण आपण या नॅचरल ट्रेलला आलेलो होतो आणि इथून सुद्धा ते कॅनन्स जे आहेत वर्ल्ड वॉर 2 चे ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि इकडे हा जो फ्लॅग आहे जो फोर्ट मॅकनला वरती लावलेला आहे तो. आणि इकडे पुढे समोर आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता फोर्ट मॅकन हा बीच सुद्धा आहे. आणि आज खूपच विंडी आहे, तुम्ही पाहू शकता खाली सँड सगळी उडताना तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. आणि खूप जास्त थंडी आहे आज इथे बीचवरती. जास्त लोक तुम्हाला तर दिसणार नाहीत व्हिडिओमध्ये सुद्धा, एक 4-5च लोक समोर दिसतील तुम्हाला. आणि खूप जास्त हवा आहे आज, खूप थंडी सुद्धा आहे. इकडे तुम्हाला जे इथे हे दिसतंय समोर तर ते पिकनिक एरिया आहे. आणि छान होतं हे, फक्त वेदरमुळे आपल्याला जास्त इथे एक्सप्लोर करता नाही येत आहे. आउटडोअर तर आपण कोणत्याच गोष्टी आज एक्सप्लोर नाही करू शकत एवढे विंडी असल्यामुळे. तर आपण आता घरी चाललेलो आहोत. आता इथून 30 मिनिटावरती घर आहे. वेदर पण असं क्लाउडीच आहे मस्त. सो घरी जाऊन मस्त चहा वगैरे घेऊया. आता आपण आलेलो आहोत घरी. आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथे संपवत आहे. उद्या कुठे फिरणार आहोत आपण ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर असेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच आता नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त मजेत आणि आनंदात राहा.